राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथे पिसाळलेल्या कुत्र्याने केलेल्या भीषण हल्ल्यात साहेबराव राघोजी वाघमारे वय वर्ष 70 यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेत सुमारे 10 जण जखमी झालेत। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालंय। मिळालेल्या माहितीनुसार साहेबराव वाघमारे हे घरासमोरील दुकानाजवळ झोपलेले असताना पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला। त्यानंतर कुत्र्याने परिसरातील अनेक नागरिकांवरही हल्ला चढवत त्यांचा चावा घेतला। घटनेची माहिती मिळताच जीवनदायी अँब्युलन्सचे निखिल भोसले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी साहेबराव वाघमारे यांना राहुरी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले। या हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून काहींना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच चिंचोली गावचे सरपंच सुरेश लाटे, वनक्षेत्रपाल सुनील साळुंखे, वनपाल संदीप कोरके, वनपाल बाळासाहेब आटोळे, वाहन चालक ताराचंद गायकवाड व आपत्ती व्यवस्थापनचे आपदा मित्र अनिल जाधव व ERT रेस्क्यू टीम अहिल्यानगर, स्थानिक प्रशासन, राहुरी पोलीस, आरोग्य विभाग, पशुवैद्यकीय विभागाचे पथक तसेच ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले। पिसाळलेल्या कुत्र्याचा शोध घेण्याचे काम सुरू असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले। या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवावर प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी गणेश कुंभकर्ण, चिंचोली। राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा।